नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। भुजबळ साहेब या वयात पाप नाही पुण्य करा, नाशिकमध्ये मराठा समाज आक्रमक। नेमकं काय आहे प्रकरण या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। मराठा आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कुणबी नोंदी या स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत। स्वातंत्र्यानंतर जन्म मृत्यू दाखल्यांवर कुणबी लिहिणे बंद झाले। याच नोंदीच्या आधारे सगळ्या सोयऱ्यांना आरक्षणाचा हक्क मिळावा यासाठी समाजाने लढाई उभी केली। मंत्री छगन भुजबळांना हा इतिहास माहीत आहे किंवा नाही हे ठाऊक नाही, मात्र मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये वितुष्ट निर्माण करून ते राजकीय पोळी भाजण्याचं काम करीत आहे। या वयात भुजबळांनी पाप नाही तर पुण्य करावे अशी टीका नाशिक सकल मराठा समाजाचे नेते आणि माजी नगरसेवक शिवाजी सहाणे यांनी केली। मराठा आरक्षणाबाबत शासनाने अध्यादेश प्रसिद्ध केल्यानंतर छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी दर्शवली। तसेच आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन ओबीसींचे हक्क वाचविण्यासाठी लढण्याची घोषणाही केली। राज्यात अनेक कारखानदार संस्थाचालक मराठा आहेत। मराठा समाज आर्थिक मागासवर्गात मोडत नसल्याचे समोर आल्याने सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाविरोधात निर्णय दिला होता, असे भुजबळ म्हणाले। याबाबत प्रतिक्रिया देताना शिवाजी सहाणे यांनी सांगितले की राज्यात 5 कोटी लोकसंख्या मराठा समाजाची आहे। या समाजात आर्थिक विषमता आहे। राज्यात फक्त 72 साखर कारखानदार मराठा समाजाचे आहेत। मराठा आरक्षणाचा लढा हा अशा मुठभर संस्थाचालकांसाठी नाही। तसेच समाजातील काही व्यक्ती श्रीमंत आहेत म्हणून त्या समाजातील गरिबांना आरक्षण का नाकारायचे हे कोणत्या कायद्यात बसते? भुजबळांनी केलेल्या दाव्यात तथ्य नाही। तसेच भुजबळ हजारो कोटी रुपयांचे मालक आहेत, त्यांचे कारखाने आणि शैक्षणिक संस्था आहेत। मग सरसकट ओबीसी समाजाला आरक्षणाची गरजच नाही असा अर्थ होतो काय? अशी संतप्त प्रतिक्रिया सहाणे यांनी व्यक्त केली। 70 वर्षापुढील व्यक्तींना राजकीय संन्यास देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। भुजबळ मात्र त्यांच्या सोबत बसून खुर्ची उभवण्याचे काम करतात। त्यांनी आता राजकीय संन्यास घ्यावा, आणखी पापे करू नये अशी टीका सहाणे यांनी केली। छगन भुजबळ संपूर्ण ओबीसी समाजाचे नेते कधीच नव्हते, ते फक्त एक विशिष्ट गटाचे प्रतिनिधित्व करतात। हा गट सुद्धा आता त्यांच्या मागे नाही। मनोज जरांगे हे समाजाचे नेते आहेत, ते एकटेच लढले, त्यांनी कोणाच्या मदतीच्या कुबड्या घेतल्या नाहीत। या उलट भुजबळांचे आहे, त्यांना इतरांची मदत घ्यावी लागते। 2 दिवसांपूर्वी ते एकत्रित राहण्याचे आवाहन करीत होते। ओबीसी समाजाला वास्तव माहीत आहे। स्वातंत्र्यपूर्व काळातील नोंदीचा शोध घेतला आहे, त्या आधारे प्रमाणपत्र मिळणार असून भुजबळ हा आकडा आताच तयार केल्याप्रमाणे दाखवतात। यातून ओबीसी समाजाला मराठा समाजापुढे उभे करण्याचा प्रयत्न करतात। भुजबळांनी तयार केलेले कृत्रिम स्वपर्व आता संपले आहेत। आपले थोडेफार शिल्लक राजकीय उपद्रव मूल्य सिद्ध करण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू असल्याची टीका सहाणे यांनी केली आहे। यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे या संदर्भात तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच तुमची मतं नोंदवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आताच सबस्क्राईब करा। तर त्यासोबतच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी शेजारचं बेल बटनही प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया, धन्यवाद।